योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 15 पासून 17 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे पवित्र आत्म्याविषयीचं फार महत्त्वाचं अभिवचन प्रभूने त्याच्या लोकांना दिलेलं आहे. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला, जर माझ्यावर तुमची प्रीती असेल, प्रेम असेल, तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. माझ्यावर जर तुमचं प्रेम असलं तर तुम्ही माझं ऐकाल, माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला म्हणजे देवपित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने सदा सर्वदा तुम्हाबरोबर राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. ग्रहण करणं म्हणजे स्वीकारणं. जग त्याला स्वीकारू शकत नाही, जग त्याला मिळवू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही किंवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतोय आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, म्हणजे प्रकाशापासून निघालेला प्रकाश, ज्याने मानवरूप धारण केलं. खूप लोक म्हणतात की देव जर एकच आहे तर त्याला पुत्र कसा असू शकतो. पण हा देवाचा पुत्र आहे याचा अर्थ जसं तुम्हाला तुमची मुलं बाळं आहेत तसं नाही आहे. पती पत्नी आणि त्यांना आपला मुलगा असतो तसा हा देवपुत्र नाही आहे. त्याला देवपुत्र म्हटलं गेलं कारण तो प्रकाशातून निघालेला प्रकाश आहे आणि त्याने मानवरूप धारण केलं आणि देवाने त्याला एका महत्त्वाच्या कामासाठी या जगामध्ये पाठवलं. देवापासून निघालेला देव, पण देव आत्मा आहे. मग त्याने मानवरूप धारण केलं म्हणून त्याला देवपुत्र म्हटलं गेलं. परमेश्वर आत्मा आहे आणि या आत्म्याने मानवरूप धारण केलं आणि तो या जगात आला. कशासाठी आला? एका उद्देशासाठी, एका कामगिरीसाठी, मानवजातीला पापातून सोडवण्यासाठी. मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेऊन पापाची सगळी किंमत मोजण्यासाठी तो आला. कारण पापाची किंमत जर मोजली गेली नाही तर माणूस सैतानाच्या हातातून सुटणार नाही. ती किंमत मोजायला देवाचा पुत्र या जगात आला, म्हणजे देव देह धारण करून शरीर घेऊन या जगात आला आणि त्याने मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. क्रूसावर बळी गेला, तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला म्हणजे जिवंत झाला आणि 40व्या दिवशी जिकडून तो आला होता तिकडे तो परत गेला. त्याचं काम त्याने पूर्ण केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्वर्गातून त्याला या कामगिरीसाठी पाठवण्यात आलं होतं. देवाचा निर्दोष आणि निष्पाप असा कोकरा बनण्यासाठी, स्वतःचं रक्त ओतण्यासाठी, मानवजातीला पाप क्षमा मिळवून देण्यासाठी स्वर्गातून त्याला इथे पाठवण्यात आलं होतं आणि ती कामगिरी त्याने क्रूसावर पूर्ण केली. आणि तो देव असल्यामुळे मरणाच्या अधीन राहणं म्हणजे कायमचं मेलेल्या स्थितीत राहणं हे त्याला शक्य नव्हतं. म्हणून तिसऱ्या दिवशी मरणाला हरवून, मरणावरती मात करून तो गौरवाने, विजयाने जिवंत झाला
आणि जिवंत झाल्यानंतर 40 दिवस आपल्या शिष्यांना दर्शनं देत राहिला, बोलत राहिला, शिकवत राहिला, त्यांना दाखवत राहिला, घाबरू नका, मी मेलो नाही, मी जिवंत आहे. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस. आणि मग 40व्या दिवशी एका डोंगरावर त्याचे शिष्य एकत्र जमलेले असताना त्यांच्या डोळ्यात देखत तो वर आकाशात निघून गेला. तिकडून तो आला होता आणि आपली कामगिरी पूर्ण करून तो पुन्हा तिकडे परत गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जेव्हा त्याची ही निघून जायची वेळ जवळ आली होती, बलिदान आणि बलिदानानंतर मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित होणं, जिवंत होणं आणि त्यानंतर स्वर्गात जाणं, पृथ्वीवरचा काळ जेव्हा त्याचा संपत आलेला होता, त्यावेळेला तो त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना एका दुसऱ्या कैवारीचं वचन देत आहे. पहिला कैवारी येशू ख्रिस्त स्वतः आहे, जो आपला कैवार घेण्यासाठी म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठी जगात आला. पण आता तो गेल्यानंतर त्याच्या लोकांना दुसऱ्या मदतनीसची गरज आहे, दुसरा कोणीतरी मदतीला पाहिजे. आणि म्हणून येशू असं म्हणतोय, मी पित्याला विनंती करीन, म्हणजे मी इकडून गेलो स्वर्गात की मी पित्याला सांगेन, देव पित्याला, आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावं. हा पहिला कैवारी येशू ख्रिस्त सदा सर्वदा या जगात राहायला आलेला नव्हता, तर देव पित्याने त्याला ज्या कामगिरीसाठी पाठवलं होतं तेवढ्यासाठी तो आला होता. ते काम करून त्याला स्वर्गात परत जायचं होतं. पण जो दुसरा कैवारी येणार आहे तो मात्र कायमचा राहणार आहे, सदा सर्वदा. दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा, म्हणजे पवित्र आत्मा, तो तुमच्याजवळ येईल आणि तो तुमच्याबरोबर कायमचा राहील. मी कायमचं राहू शकत नाही, कारण मला देव पित्याने ज्या कामगिरीसाठी पाठवलं आहे ती कामगिरी पूर्ण करून मला तिकडे परत जायचं आहे. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त शरीर रूपात या जगात होता. तो जर आजपर्यंत तसाच राहिला असता तर जगात जेवढं आज येशूचं काम झालेलं आहे आणि जेवढं आत्म्यांचं तारण झालेलं आहे तेवढं झालं नसतं. कारण असं आहे, तो देहधारण म्हणजे शरीर घेऊन आला होता आणि माणसाच्या शरीराला मर्यादा आहेत. एका वेळेला आपण एकाच ठिकाणी असू शकतो, एका वेळेला आपण 100 ठिकाणी असू शकत नाही, 1000 ठिकाणी असू शकत नाही, कारण शरीराला मर्यादा आहेत. येशू ख्रिस्त या पृथ्वीवर किती काळ राहिला? 33 वर्षे. 33 वर्षे फक्त तो एका देशात राहिला, इस्रायलमध्ये. तो भारतात आला नाही, अमेरिकेत गेला नाही, इंग्लंडमध्ये गेला नाही, कुठेही गेला नाही. जर तो आजही देहरूपात या जगात असता तर कदाचित आपल्यापर्यंत सुवार्ता पोहोचलीही नसती, कारण मानवी शरीराला मर्यादा आहेत आणि मर्यादेमुळे इतकं काम होणं शक्य नाही. हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही एवढे जण इथे आहात, तुम्ही जर सांगाल की सिस्टर आमच्या सगळ्यांसाठी तुम्ही प्रार्थना करा, व्यक्तिगतपणे सगळ्यांसाठी, आणि तुम्ही रांगा लावल्या आणि प्रत्येक जण येऊन आपापली समस्या सांगायला लागले, आपापले आजार सांगायला लागले, पहिली गोष्ट, मला ते झेपणार का सांगा? मला पण शरीर आहे ना तुमच्यासारखं, तर मला ते झेपेल का? आपल्या नायगावला निवासी शिबिरं होतात, जी पूर्वी आपल्या निकणेला पण होत होती. त्यावेळेला शिबिरात 100-150 लोक असतात. तेवढ्यांना पण कधी कधी आशीर्वाद द्यायला मी थकून जाते. म्हणजे नुसता आशीर्वाद द्यायला नाही, लोकांना कसं असते, सिस्टरला सगळं सांगितलं पाहिजे, म्हणजे सांगितलं तर आम्ही बरे होऊ, नाही सांगितलं तर नाही होणार. म्हणजे जसं काही मीच त्यांना बरं करते. आणि मग माझं डोकं दुखते, आणि मग माझी कंबर पण खूप दुखते, आणि मग मला चक्कर पण येते, आणि मग माझा नवरा दारू पण पितो, आणि माझ्या मुलाला अजून नोकरी पण मिळाली नाही, आणि माझी सून आहे ना ती घरात भांडण करते, आणि माझी मुलगी आहे ना ती काही ऐकतच नाही हो. सांगा किती जणांचं ऐकायचं हे? आणि मग मी काय प्रत्येकासाठी वेगळा हात ठेवणार? नवऱ्यासाठी तुझ्या डोक्यावर वेगळा हात ठेवला, मुलासाठी वेगळा हात ठेवला, डोकेदुखीसाठी वेगळा हात ठेवला. म्हणून इथे सहसा लोक सांगत नाहीत, पण आपल्या नायगावच्या केंद्रात खूप जण सांगतात सिस्टरांना भेटायचं आहे. मी म्हटलं त्यांना सांगा, येशूला भेटा, येशूला भेटा, बस. सिस्टर माणूस आहे,
सिस्टर माणूस आहे, काम देव करतोय आणि देवाचा आत्मा करतोय. शरीराला मर्यादा आहेत. येशू जर शरीर रूपात या जगात राहिला असता तर आज जेवढं जगभर देवाचे गौरव झालेले आहेत तेवढे झाले नसते, कारण तो शरीरामध्ये होता. आपण बायबलमध्ये वाचतो की येशू थकला, येशूला भूक लागली, येशू झोपला होता. म्हणजे का तो का झोपला, तो का थकला, त्याला का तहान भूक लागली? कारण त्याच्याकडे मानवी शरीर होतं, तो परिपूर्ण मनुष्य बनला होता. म्हणून तो या जगात कायमचा राहू शकत नव्हता. आणि कायमचं देवाचे गौरव मोठे होण्यासाठी त्याला जाऊन पवित्र आत्म्याने येण्याची गरज होती. कारण तो आत्मा आहे, त्यामुळे तो एका वेळेला अगणित ठिकाणी काम करू शकतो. तो आत्मा आहे, त्यामुळे तो थकत नाही, भागत नाही, त्याला भूक लागत नाही आणि त्याच्या कार्याला मर्यादा नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी व्यक्तिगतपणे लोकांच्या डोक्यावर हात ठेवते, त्यामध्ये देव कार्य करतो. पण त्याहीपेक्षा जेव्हा मी इथून मंचावरून प्रार्थना करते, एका वेळेला शेकडो लोकांसाठी प्रार्थना होते. जेव्हा नायगावला प्रार्थना होते तेव्हा ऑनलाईनवरून म्हणजे यूट्यूबवरून लोक बघत असतात. म्हणजे एका वेळेला हजारो लोक प्रार्थनेमध्ये भाग घेतात आणि त्यांना देवाचा स्पर्श होतो. कोण पुढे बसले त्यांना स्पर्श होतो, कोण मध्ये आहेत त्यांना स्पर्श होतो, कोण मागे आहेत, कोण कोपऱ्यात आहेत, जागोजागी लोकांना स्पर्श होतो. म्हणजेच हे काम मी करत नाही, हे काम पवित्र आत्मा करतो. हालेलुया, हालेलुया. कालच आपल्या नायगावच्या केंद्रात एका बहिणीने अशी साक्ष दिली. काल पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना झाली, विशेष प्रार्थना, आणि त्या प्रार्थनेत खूप लोकांना देवाचा मोठा अनुभव आला. या बहिणीने साक्ष अशी दिली की गेली 4 वर्षे मी इकडे प्रार्थनेला येते, पण मी सामर्थ्याने एकदाही पडले नाही. 6 वेळा मी निवासी शिबिरात भाग घेतला, 6 वेळा. तुमच्यामध्ये असे काही जण असतील ज्यांनी एकदा पण शिबिर अजून केलं नाही आहे, पण ती म्हणते मी 6 वेळा शिबिरं केली आहेत. 4 वर्षे मी इथे प्रार्थनेला येते, पण मी पडत नव्हते. आणि म्हणून जे दुसरे पडायचे ना, त्यांच्याकडे बघून मी मनात म्हणायचे हे काहीतरी ढोंग करत असणार. कारण हे जर काही खरं असेल तर मी पण एवढा काळ येते ना प्रार्थनेला, मला काही का होत नाही आहे, यांनाच कसं होते. पण काल जेव्हा प्रार्थना सुरू झाली पवित्र आत्म्याची, तेव्हा ती म्हणते मला माहिती नाही मला काय झालं, मी मोठमोठ्याने बोलायला लागली, ओरडायला लागली, गोल गोल घुमली आणि धाडकन खाली पडली. आणि तेव्हा मला कळलं हे सामर्थ्य खरं आहे. मी लोकांना म्हटलं तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. ही बहीण म्हणते 6 वेळा निवासी शिबिरात तिने भाग घेतला. म्हणजे 6 वेळा सिस्टरने तिच्या डोक्यावर हात ठेवला असणार. कारण निवासी शिबिरात सिस्टर शेवटी आशीर्वाद देतात. जर एखाद 2 शिबिरात मी गेली नसेन तर कमीत कमी 4 वेळा तरी मी तिच्या डोक्यावर हात ठेवला असेन, पण ती पडली नाही. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला पण ती पडली नाही. आज ती कुठे उभी होती मला माहिती नाही आहे, पण स्वर्गातून थेट पवित्र आत्मा तिच्यावर उतरला, देवाचं सामर्थ्य तिच्यावर उतरलं आणि पहिल्यांदा ती सामर्थ्याने खाली पडली. ती म्हणते आता मला एवढं बरं वाटते, एवढं हलकं वाटते, एवढं शांत वाटते. का शांत वाटतं, का हलकं वाटतं? हा आहे पवित्र आत्म्याचा स्पर्श. म्हणजे काम माणूस करत नाही, काम परमेश्वर करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला मी जर गेलो नाही तर पवित्र आत्मा येणार नाही. जोपर्यंत पहिला कैवारी आहे तोपर्यंत दुसरा कैवारी येणार नाही. मला काम पूर्ण करून गेलं पाहिजे. मी गेलो की मग त्याला तुमच्याकडे पाठवीन. आणि येशूने हे अभिवचन पूर्ण केलं. तो क्रूसावर मरण पावला, पुन्हा उठला, 40व्या दिवशी स्वर्गात गेला. जाताना शिष्यांना बोलून गेला, यरुशलेमच्या बाहेर नका जाऊ, थांबा इकडे, या शहरामध्ये वाट बघत राहा. येशूने त्यांना आज्ञा पण दिली होती की सगळ्या जगात जाऊन सुवार्तेची घोषणा करा, माझ्या नावाचा प्रचार करा. पण तरी तो त्यांना सांगतोय पण एका गोष्टीसाठी मात्र थांबा. स्वर्गातून एक मौल्यवान देणगी तुम्हाला मिळणार आहे. फार मोठं वरदान परमेश्वर पित्यापासून तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या शहरातून बाहेर पडू नका, इकडेच राहा.
आणि मग तो निघून गेला आणि शिष्य प्रार्थना करत वाट बघत राहिले. स्वर्गातून येणाऱ्या मौल्यवान अनमोल अशा भेटीची, देणगीची ते वाट बघत राहिले. आणि तो दिवस उजाडला ज्याला बायबल पेंटेकॉस्ट म्हणतं, म्हणजे 50वा दिवस, ज्या दिवशी सगळे शिष्य एका घरात जमून प्रार्थना करत होते. आणि अचानक मोठा वारा सुटला. ज्या घरात ते बसले होते ते घर वाऱ्याने भरून गेलं आणि त्यांनी बघितलं आकाशातून अग्नीच्या जिभा त्यांच्यावर उतरत आहेत आणि त्यांच्यावर येऊन त्या अग्नीच्या जिभा बसल्या आणि ते सगळेजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया, हालेलुया. हा पहिल्यांदा जगात झालेला सगळ्यात मोठा पवित्र आत्म्याचा वर्षाव आहे. आणि त्या दिवसापासून सुरुवात होऊन आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 2000 वर्षे होत आली. या जगामध्ये अखंड पवित्र आत्म्याचा वर्षाव होत आहे. पवित्र आत्मा या जगामध्ये काम करत आहे. आजच्या घडीला येशू ख्रिस्त कुठे आहे? बायबल म्हणतं की तो देवपित्याच्या उजव्या हाताजवळ म्हणजे स्वर्गामध्ये राजासनावर बसलेला आहे. जगात काम कोण करत आहे? जगात येशूचा आत्मा काम करत आहे, म्हणजे पवित्र आत्मा काम करत आहे. आणि पवित्र आत्म्याच्या कामाला मर्यादा नाही आहे. तो एका वेळेला अनेक ठिकाणी काम करू शकतो. आज आपण या ठिकाणी प्रार्थना करत असताना तुम्हाला देवाचा स्पर्श होतोय. या वेळेला पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये आणि जगभरात जिथे जिथे लोक येशूच्या नावाने जमले आहेत त्या सगळ्या ठिकाणी पवित्र आत्मा काम करत आहे, लोकांना स्पर्श करत आहे, बरं करत आहे, त्यांची अंतःकरणं बदलत आहे, त्यांचं जीवन बदलत आहे आणि सैतानाच्या बंधनातून त्यांना मुक्त करत आहे. कारण तो आहे देवाचा आत्मा, सामर्थ्यशाली आत्मा आणि त्याला कसलीही मर्यादा नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू म्हणाला अशासाठी की, म्हणजे तो कैवारी तुमच्याकडे अशासाठी येणार आहे की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावं. येशू त्याच्या शिष्यांबरोबर होता, पण तो कायमचा या जगात देहरूपात राहणार नव्हता. पण आता मी गेल्यावर दुसरा कैवारी मी पाठवणार आहे, तो मात्र कायमचा राहील. आणि तो कुठे राहील? तो तुमच्या आतमध्ये राहील. येशू म्हणतो तुम्ही त्याला ओळखता. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. जगाला पवित्र आत्मा प्राप्त करून घेता येणार नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. ते देवाला ओळखत नाही आहेत, ते येशू ख्रिस्ताला ओळखत नाही आहेत, ते पवित्र आत्म्याला ओळखत नाही आहेत आणि म्हणून त्यांना पवित्र आत्मा मिळू शकत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण येशू म्हणतोय तो तुमच्याबरोबर राहतोय. तो स्वतःविषयी म्हणतोय तो तुमच्याबरोबर आहे आणि मग तो तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या आतमध्ये वस्ती करेल. हालेलुया. आणि आतमध्ये जेव्हा तो येऊन राहील तेव्हा तो कायमचा राहील. 1 वर्षासाठी, 10 वर्षासाठी नाही. जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत तो आपल्यामध्ये वस्ती करणार. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहणार, म्हणजे देव स्वतः आपल्यामध्ये वस्ती करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि देवाच्या लोकांना ह्या पवित्र आत्म्याची फार गरज आहे. येशूने आपल्याला पापक्षमा दिली, येशूने आपल्याला अनंत जीवन दिलं, पण आपण पापांचा पश्चाताप केला, येशूचा स्वीकार केला, पापक्षमा मिळवली की त्यानंतर अनंत जीवनात जाईपर्यंत आपल्याला एक मोठा प्रवास करायचा आहे. असं नाही आहे की आपण येशूवर विश्वास ठेवला लगेच आपण इकडे मेलो आणि मग स्वर्गात गेलो. फार थोड्या क्वचित काही लोकांच्या बाबतीत असं घडतं, परंतु बहुसंख्य लोकांना येशूवर विश्वास ठेवल्यानंतर या जगामध्ये एक मोठा प्रवास करायचा असतो आणि या प्रवासामध्ये सामर्थ्यशाली, विजयशाली असं जीवन जगायचं असतं. घाबरत घाबरत नाही, दुबळं नाही, पापात पडत नाही, सतत पापं करून नाही, पापापासून दूर राहून सामर्थ्याने, कोणतीही भीती न बाळगता, कोणत्याही प्रकारची निराशा न येऊ देता आपल्याला सामर्थ्याने पुढे चालत राहायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एका मदतनीसची गरज आहे, सहाय्यकाची गरज आहे. कुणीतरी आपल्याला मदत केली पाहिजे, त्याशिवाय हा प्रवास करणं शक्य नाही. हालेलुया. येशूने आपल्याला पापक्षमा दिली, पण त्या अनंत जीवनात पोहोचेपर्यंत कुणीतरी आपल्याला मदत करायची गरज आहे, त्याशिवाय आपण तिकडे जाऊ शकत नाही. हा प्रवास एवढा सोपा नाही आहे. तुम्ही इतका काळ प्रार्थनेमध्ये आहात, तुम्हाला अनुभव असेल. तुम्ही प्रार्थनेला यायला निघता, काहीतरी अडथळे येतात. एखादा दिवस तुमचा खूप आनंदात येतो असतो, अचानक
काहीतरी असं घडते की तुम्हाला खूप चीड येते, संताप येतो आणि तुम्ही म्हणता आतापर्यंत माझा मूड चांगला होता, याने माझा मूड खराब केला. खूप गोष्टी घडतात, खूप पडझड होत राहते आणि म्हणून आपण आपल्या शक्तीने आणि आपल्या बुद्धीने हा अनंत जीवनाचा प्रवास करू शकत नाही. हा प्रवास करण्यासाठी आपल्याला कुणाची तरी गरज आहे आणि त्यासाठीच प्रभू येशूने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. तो आपल्यामध्ये राहतो. काय करतो तो आपल्याला शिकवत राहतो. इकडून चाल, इकडून चालू नको, हे बोल, हे बोलू नको, असं कर, असं करू नको. तो आपला निरंतर कायमचा शिक्षक आहे, मार्गदर्शक आहे. तो आपल्याला शिकवत राहतो. दुसरी गोष्ट, तो आपल्याला आतून बळ देत राहतो. बळ. मानवी जीवन किती दुबळं झालं आहे सांगा. दुबळं. छोटे छोटे आजारांना पण आपण घाबरून जातो. आजारांची नावं ऐकली तरी आपण घाबरतो. दुबळं जीवन होत चाललेलं आहे. छोटा अंगावर पांढरा डाग आला तरी भीती वाटते. एक केस पांढरा झाला तरी भीती वाटते. आता सगळे माझे केस पांढरे होतील की काय. छोट्या छोट्या गोष्टीने माणसं घाबरतात. मानवी जीवन दुबळं होत चाललेलं आहे. आपल्याला सामर्थ्याची गरज आहे. पवित्र आत्मा आपल्याला बळ देतो. तो आपल्याला सामर्थ्य देतो. तो आपल्याला हिम्मत देतो. पवित्र आत्मा आपल्यामध्ये उपळत्या पाण्याचा झरा बनतो. ज्या विहिरीला झरा असतो ना, ती विहीर सुकत नाही. पाणी कमी झालं की झरा लगेच पाणी भरून काढतो. तसा पवित्र आत्मा आपल्यामध्ये काम करतो. खूप वेळा दुःखाचे प्रसंग येतात, आपण निराश होतो, दुःखी होतो, रडतो, अस्वस्थ होतो. पण जेव्हा आपण या स्थितीला जातो ना, त्यानंतर थोड्याच वेळात जसं पाणी कमी झालेली विहीर पटकन पाण्याने भरते झरे असल्यानंतर, त्याप्रमाणे दुःखी आणि कष्टी मनस्थितीत सुद्धा थोड्या वेळानंतर आपल्या मनाला धीर प्राप्त होतो, उत्तेजन प्राप्त होते आणि आपल्याला वाटतं नाही नाही, देव आहे माझ्याबरोबर, देव आहे माझ्याबरोबर. हा प्रसंग दुःखाचा आहे, हा प्रसंग खूप निराशेचा आहे, पण देव आहे माझ्याबरोबर. का वाटतं? हा पवित्र आत्मा उपळत्या पाण्याचा झरा आहे. तो आतून बोलत राहतो, धीर देत राहतो. तो सांगत राहतो, घाबरू नको, मी आहे. घाबरू नको, मी आहे. घाबरू नको, तो दुष्ट तुला गिळू शकत नाही. घाबरू नको, देव तुझ्याकडे बघत आहे. देवाचं तुझ्याकडे लक्ष आहे. देव तुझ्यावर प्रेम करतो. पवित्र आत्मा आतून एका उपळत्या झऱ्यासारखा आम्हाला धीर देत राहतो, सांत्वन करत राहतो. आणि या सगळ्यामुळे काय होतं? या सगळ्यामुळे आम्हाला आमचा विश्वासाचा प्रवास करायला सोपं जातं. म्हणून ज्याला ज्याला पवित्र आत्मा मिळाला आहे त्याला त्याला हा अनुभव नेहमी येतो, मी एकटा नाही, मी एकटी नाही. कुणीतरी बोलतंय माझ्यातून, कुणीतरी सांगतंय मला, कुणीतरी मला मार्गदर्शन करतंय. आता अलीकडे आपल्या एका भावाने इथे साक्ष दिली होती, जे इको गाडी चालवतात. ते बायबल काहीतरी गाडीत नेहमी बायबल ठेवायचे आणि पण मागे ठेवायचे. आणि एक दिवस त्यांना आवाज आला अंतकरणात, बायबल मागे ठेवू नको, तुझ्या बाजूला ठेव. आणि त्याने बायबल बाजूला ठेवलं आणि थोड्या पुढे गेल्यानंतर गाडीला मोठा अपघात झाला. पण त्या अपघातातून देवाने फार मोठ्या चमत्काराने त्या बंधूला वाचवलं. तुम्ही मला सांगा की हे बंधू म्हणतात, मला आतून आवाज आला, मला आतून असं जाणवलं की आज बायबल तुझ्या बाजूला ठेव. हे आतून बोलणारा कोण आहे सांगा? हाच तो पवित्र आत्मा आहे जो बोलतो. पवित्र आत्मा कसा बोलतो सांगा? जशी दोन माणसं एकमेकांबरोबर बडबड करतात तसा नाही बोलत तो. मानवी शब्द जसे आपल्या ह्या कानावर पडतात तसा नाही बोलत तो. आपल्या अंतकरणातून प्रेरणा येते, प्रेरणा, ज्याला तुम्ही सोप्या भाषेत विचार बोलू शकता, विचार. पण ते इकडून नाही येत, ते इकडून येतात. जे इथून येतात ते असतात बुद्धीचे विचार. जे आत्म्यातून येतात, आतून, ते असतात पवित्र आत्म्याचे विचार, ते असतात पवित्र आत्म्याचे शब्द, ती असते पवित्र आत्म्याची प्रेरणा. ज्याला पवित्र आत्मा प्राप्त होतो तो नेहमी अनुभव करतो, मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत कोणतरी आहे जो मला मार्गदर्शन करतोय, मला शिकवतोय, मला हिम्मत देतोय, मला बळ देतोय. पवित्र आत्मा मिळालेली व्यक्ती दुबळी राहत नाही, अशक्त राहत नाही, कमजोर राहत नाही. असू शकते की त्यांच्याकडे पैसा भरपूर नाही आहे, पण ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, खूप पैसा आहे, अमाप पैसा आहे, मोजता येणार नाही एवढा,
पण जर पवित्र आत्मा नसेल तर ती व्यक्ती दुबळी आहे, गरीब आहे. आणि एखादी व्यक्ती पैशाने गरीब आहे, पण तिच्याकडे जर पवित्र आत्मा आहे तर ती खऱ्या अर्थाने श्रीमंत व्यक्ती आहे, धनवान व्यक्ती आहे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती सामर्थ्यशाली जीवन जगते. येशूचे शिष्य त्या 50व्या दिवसापर्यंत घाबरलेले होते, कारण त्यांच्या प्रभूला ज्या प्रकारे हाल हाल करून मारलं होतं, त्यामुळे त्यांच्या हृदयात भीती होती, आमचं पण लोक असंच करतील काय. म्हणून ते उघडपणे लोकांमध्ये फिरत नव्हते, घाबरायचे, येशूचं नाव बाहेर कुठे घेत नव्हते, भीती वाटायची. पण बायबल म्हणतं की जेव्हा त्यांना हा पवित्र आत्मा प्राप्त झाला तेव्हा सगळी भीती निघून गेली, सगळं भय निघून गेलं, मोठी हिंमत त्यांच्यामध्ये आली. आणि मग ते बाहेर येऊन येशूच्या नावाचा प्रचार करू लागले. आणि तिकडून आरंभ होऊन येशूचं नाव पुढे 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 गेलं आणि ते आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. हे आहे पवित्र आत्म्याचं काम. पवित्र आत्मा भीती काढून टाकतो, दुबळेपणा, अशक्तपणा काढून टाकतो. तो आपल्या आत्म्यामध्ये हिंमत देतो, आपल्याला बळ देतो, सामर्थ्य देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि म्हणून पवित्र आत्म्याने भरून जाण्याची प्रत्येकाला गरज आहे. तुमच्यामध्ये असे कोणी भाऊ बहिणी असतील ज्याने प्रभू येशूचा नीट स्वीकारच केला नाही आहे, तर तुम्हाला पहिल्याने येशूचा स्वीकार करण्याची गरज आहे. कारण जोपर्यंत पहिला कैवारी तुम्ही हृदयात घेत नाही तोपर्यंत दुसरा कैवारी येऊ शकत नाही. पवित्र आत्मा कोणाला मिळतो? ज्याने येशूवर विश्वास ठेवला आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे आणि तो माझ्या पापांसाठी क्रूसावर मेलेला आहे, असा जो विश्वास ठेवून आपल्या पापांचा पश्चाताप करतो आणि येशूला आपल्या हृदयामध्ये प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याला पुढे जाऊन पवित्र आत्मा प्राप्त होतो. म्हणून तुम्ही जर येशूचा स्वीकार केला नसेल तर पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी पहिल्याने तुम्ही येशूला ओळखायला पाहिजे. येशू म्हणतो जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही पहिल्याने येशूला ओळखलं पाहिजे, येशूचा स्वीकार केला पाहिजे, पापांचा पश्चाताप केला पाहिजे आणि मग जाऊन तुम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागा. देव पवित्र आत्म्याने भरून काढेल. आणि ज्यांनी आधीच येशूचा स्वीकार केला आहे आणि तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झाला आहे, अधिक अभिषेकासाठी म्हणजे अधिक पवित्र आत्मा मिळवण्यासाठी नेहमी प्रार्थना करत राहा, प्रयत्न करत राहा. कारण येशू म्हणाला, जे त्याच्याकडे मागतात म्हणजे देवपित्याकडे, त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. म्हणजे देवाला आपल्याला काय देण्यात आनंद आहे सांगा? पवित्र आत्मा देण्यात. तुम्ही आज बरे व्हायला इकडे आला असाल, दुःखातून मुक्ती मिळवायला आला असाल, एखादा आशीर्वाद मिळवायला आला असाल, परंतु तुम्हाला जे काही देवाला द्यायचं आहे ते आहे पवित्र आत्मा. देव तुम्हाला पवित्र आत्मा देऊ इच्छितोय. कारण एकदा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला की अंधार निघून जाईल, सैतानाची कामं नष्ट होतील. एकदा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आला की आमचं जीवन प्रकाशित होईल. आम्ही छोट्या गोष्टीची अपेक्षा करतोय, आजारमुक्ती, दुःखमुक्ती, एखादा आशीर्वाद. देव आम्हाला मोठी गोष्ट द्यायला बघतोय, पवित्र आत्मा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रोजच्या तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा मागा, प्रार्थना कराल तेव्हा पवित्र आत्म्याने भरून जा. पैसा, संपत्ती, मालमत्ता आणि इतर ज्या काही जगिक आणि भौतिक गोष्टी आहेत त्या देवाकडे मागत राहू नका, पवित्र आत्मा मागा. पॅस्टर बेनी हिन म्हणतात, मी देवाला नेहमी सांगतो, तू माझ्याकडून सगळं काढून घेतलं तरी चालेल, माझं सगळं वैभव काढून घे, परंतु एक गोष्ट कधीच काढू नको, तुझा पवित्र आत्मा जो माझ्यामध्ये तू ठेवलेला आहे तो कधीच काढू नको. तू माझा पैसा घे, तू माझी गाडी घे, तू माझं घर घे, सगळं घेतलं तरी चालेल, पण माझ्यामध्ये तुझ्या आत्म्याचा अभिषेक जो तू ठेवलेला आहे तो कधी काढू नकोस. हालेलुया, हालेलुया. ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे तोच विजयशाली आहे, तोच सामर्थ्यशाली आहे, तोच सैतानाला हरवू शकतो. तुमचा पैसा सैतानाला हरवू शकत नाही, तुमच्या शिक्षणाची डिग्री सैतानाला हरवू शकत नाही. सैतानाला हरवण्यासाठी आणि विजयाने पुढे जाण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती स्वतः विजयशाली जीवन जगते. तिच्याद्वारे तिचं कुटुंब आशीर्वादित होतं, समाज आशीर्वादित होतो, कारण ती व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेली असल्यामुळे ती जिथे जाते तिकडून अंधार पळून जातो आणि तिकडे देवाचं राज्य येतं. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. बरोबर 21 वर्षापूर्वी म्हणजे 20 जून 2004ला आपल्या प्रार्थना केंद्रात पहिल्यांदा ब्रदरांना देवाने फार मोठा पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. 20 जून 2004 एक छोटीशी प्रार्थना सभा सुरू होती. त्याच्यात मी पण हजर होते. 35-40 माणसं होती. ब्रदर प्रवचन देत होते, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याविषयी बोलत होते आणि ब्रदर म्हणाले की देवाची इच्छा असेल तर आज ते सामर्थ्य देव इथे सुद्धा प्रकट करेल. आणि ब्रदरांनी फुंकर मारली माईकवरून. 2 जण खाली पडले. अजून फुंकर मारली, अजून 2 जण खाली पडले. वाढत गेलं. आम्ही सगळे बघत होतो, कधी बघितलंच नव्हतं. ब्रदरांना स्वतः आश्चर्य वाटलं की हे काय होत आहे. त्या दिवशी 35-40 माणसं असतील, जवळजवळ 90 ते 95% माणसं सामर्थ्याने खाली पडली. अन्य भाषा बोलायला लागले. त्यांच्यावर देवाचं मोठं सामर्थ्य उतरलं. हा पहिला दिवस होता ज्या दिवशी आपल्या ब्रदरांना देवाने फार मोठ्या सामर्थ्याचा अभिषेक केला. त्याच्या आधी प्रार्थना केंद्रामध्ये सामर्थ्य होतं, पण ते काही प्रमाणात. ताप, खोकला, सर्दी बरं व्हायचं, क्वचित कधीतरी एखाद्याचा कॅन्सर बरा व्हायचा. पण ह्या सामर्थ्यानंतर चमत्कार मोठ्या प्रमाणात वाढले. मोठ्या प्रमाणात आजारमुक्ती, दुःखमुक्ती, व्यसनमुक्ती, एवढे चमत्कार घडायला लागले, एवढे चमत्कार की लोकांचे लोंढे यायला लागले. त्या काळातली एक साक्ष आम्ही नेहमी सांगतो. अशी वेळ यायची की आम्हाला प्रार्थना घराचं गेट बंद करून लोकांना सांगावं लागायचं, कृपा करून घरी परत जा, आतमध्ये जागा नाही आहे. आणि असा तो दिवस होता ज्या दिवशी आतमध्ये एवढी गर्दी की इंच पण जागा सुटलेली नव्हती. लोक स्टेजला एकदम चिकटून बसले होते, मध्ये फिरायला जागा नाही, काही नाही आहे. आणि प्रार्थना केंद्राचं गेट आपल्या व्हॉलेंटियर्स भाऊंनी बंद केला. येणाऱ्या लोकांना सांगितलं कृपा करून परत जा, आतमध्ये जागा नाही आहे. एक वयस्कर बाई आलेली होती पहिल्यांदा. तिला कुठून माहिती मिळाली म्हणून ती आली. तिला दम्याचा त्रास होता. ती आली तेव्हा पण तिला दम लागलेला होता. किती वर्षे तिला हा आजार होता. तिला पण परत पाठवलं गेलं. पण ती मनात म्हणाली मी एवढ्या दुरून आले आहे, पहिल्यांदा आले आहे, तर कधीतरी हा गेट उघडेल, अर्ध्या तासाने 2 तासाने, तोपर्यंत मी इकडेच थांबून राहील. आणि ती गेटच्या कोपऱ्यात उभी राहिली. आतमध्ये प्रार्थना सुरू झाली. तिला आतमध्ये काय आहे, कोण आहे, काही माहिती नव्हतं. तिला फक्त ऐकायला येत होतं. ब्रदरांनी आजारमुक्तीची प्रार्थना सुरू केली आणि ब्रदर इथून माईकवरून टच बोलले. ती गेटच्या बाहेर एवढ्या दूर होती, तिकडे सामर्थ्याने खाली पडली. आणि नंतर जेव्हा ती उठली तेव्हा तिला एकदम हलकं वाटायला लागलं. तिचा दमा लागणं बंद झालं, त्रास निघून गेला. प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा गेट उघडला गेला, कारण काही लोक साक्षीच्या वेळेला निघून जायचे, त्यांच्यासाठी गेट उघडला जायचा, तेव्हा जाऊन ती आतमध्ये आली आणि मग ती साक्षीच्या रांगेत उभी राहिली आणि तिने येऊन साक्ष दिली, प्रार्थनेच्या वेळेला मी इकडे नव्हते, तुमचा गेट बंद झाला होता, मी गेटच्या बाहेर उभे होते, तिकडे सामर्थ्याने पडले आणि देवाने मला बरं केलं. हालेलुया, हालेलुया. हे आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. अशा रीतीने कार्य वाढत गेलं आणि मग शेकड्याने नाही, हजाराने नाही, लाखो लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला पण असा पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळावा म्हणून प्रार्थना करा. देव तुमच्या जीवनाद्वारे काम करेल. तुमचं स्वतःचं जीवन तर आशीर्वादित आणि विजयशाली होईलच, परंतु तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना देव तुमच्याद्वारे आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला मी पित्याला विनंती करीन आणि मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. सदा सर्वदा देवाचा आत्मा आपल्यामध्ये असावा. त्याने आपल्याला शिकवावं, त्याने आपल्याला मार्ग दाखवावा, त्याने आपल्याला सामर्थ्य द्यावं, त्याने आपल्याला पुढे चालवत राहावं. म्हणून प्रयत्न करा. या जगाकडे लक्ष देऊ नका. जग विनाशाकडे चाललेलं आहे. या जगाचा नाश जवळ आलेला आहे. जगाकडे लक्ष लावू नका, लक्ष देवाकडे लावा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये वाढत जा. हालेलुया, 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 हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव मालती आहे, ठाण्यावरून येत आहे. मी नेहमी प्रार्थनामध्ये येत आहे. आज 8 दिवसापूर्वी माझे गेले मिस्टर आलेले ते रविवारी इथे प्रार्थनामध्ये, तेव्हा पण माझ्या चेहऱ्यावर अचानकच डाग असे जळल्यासारखे आलेले. परंतु माझा विश्वास होता परमेश्वर मला ठीक करेल. माझे मिस्टर पण त्यादिवशी आलेले प्रार्थनामध्ये, आम्ही नेहमीच येत आहोत.
तर नंतरला मी रात्रीचे संध्याकाळचे हे आल्याच्या नंतर हे मला बोलले, अगं मी चैनीची पण ते तुझी हे दिली साक्षी मिळालेली म्हणून, आणि आता सिस्टरांचं प्रवचन चालू आहे, तू ऐक. मी ऐकलेलं तर माझ्या मनातून असं ऐकलं की सिस्टरांनी प्रवचन देताना मी तो मोबाईल माझ्या चेहऱ्यावर असं ठेवला आणि सिस्टरांनी प्रार्थना करत होते. तर मी एकदमच थोड्या उसराने माझे असे डाग नष्ट होत चालले. तर मी माझ्या मुलगी बाजूला राहते, मुलीकडे गेली. मुलगी बोलली, आई आज तुला बरं वाटतं, असं वाटतंय का? पप्पांनी प्रार्थना केली वाटतं. म्हणजे आम्ही नेहमी करतो, परंतु म्हटलं आज म्हटलं तो मोबाईल म्हटलं सिस्टर प्रार्थना देत होते का आजार भागावर तुमचा हात ठेवा. तोच मोबाईल मी माझ्या तोंडावर असा ठेवला आणि प्रार्थना केली का प्रभू हे माझे डाग जाऊ दे. सिस्टरांनी प्रार्थना केलेली आहे. तर नंतरला मी माझ्या मुला बोलले, आता मग मला बरंच वाटेल. मी सकाळी उठले आणि आरशासमोर अशी गेली तर माझ्या चेहऱ्यावरचे डाग नाही बघा. आज 8 दिवसापूर्वी मला डाग आले ते असे जळल्यासारखे एकदम असे आकसून गेलेले. तर कसे होते? काळे सफेद कसे होते? लाल लाल डाग होते आणि औषध लावले की एकदम काळे पडायचे ना, अशी जळल्यासारखी, जळलेल्या चामडी कशी आकसायची अशी पूर्ण. किती दिवस हा त्रास होता तुम्हाला? 8 दिवस. गेल्या रविवारी ते मिस्टर आलेले, मी आली नाही प्रार्थनेला, ते आलेले आणि मला प्रार्थना सिस्टरांनी दिल्यापासून माझ्या चेहऱ्या बघा एक पण डाग नाही आहे. म्हणजे सिस्टरांनी जेव्हा आजारची प्रार्थना घेतली आणि सांगितलं तुम्ही आजारी बघा, मी तोंडावर ठेवला का सिस्टरांनी प्रार्थना दिली बघा मी आता ठीक होणार आहे. मी माझ्या मुलींना पण सांगते मी आज तशी प्रार्थना घेणार आहे म्हणून. तर मी नेहमी आम्ही प्रार्थना ऐकतो संध्याकाळचे सकाळचे. आता एक पण डाग नाही आहे तुम्हाला, पूर्ण देवाने बरं केले? न एकदम असं माझा चेहरा ओढून धरल्यासारखा जळल्यासारखा झालेला. म्हणून परमेश्वराला मी धन्यवाद देते. ताई तुमचं नाव सांगा. सुनंदा. आणि काय समस्या होती तुम्हाला? मला जळजळ होत होती, पाठीमध्ये दुखत होता, जेवण जात नव्हतं. शनिवारी येऊन मी ब्रदरांना सांगितलं उपास. शनिवारी तुम्ही इथे उपवास प्रार्थनेत आले आणि काउन्सिलिंगमध्ये तुम्ही एका ब्रदरांना आशीर्वाद घेतलं. हां, तेव्हापासून मला जळजळ होत नाही. किती दिवसापासून असा त्रास होता तुम्हाला? 6-7 महिने होता. 6 ते 7 महिने. म्हणजे नक्की काय व्हायचं जेवल्यानंतर? इकडं सगळं पाठीमध्ये दुखायचं आणि चपाती खाल्ली तर एक तांब्या पाणी प्यायची, तेव्हा ती एक चपाती आतमध्ये जायची आणि इथं पुढं नुसतं असं धरून ठेवल्यासारखं. आता काय इथे समोर या ताई, उभे राहा इकडे समोर या. तुम्ही म्हणतायत की असं त्रास नेहमी तुम्हाला पाठीमध्ये आणि छातीमध्ये थोडं जळजळ वाटायचं आणि चपात्या खाल्ल्या की चपात्या डायरेक्ट तुम्हाला जायचं नाही, म्हणजे अडकून राहायचं आणि पाणी पिल्यानंतरच तो खाली उतरायचं, त्रास उतरायचा. असं तुम्हाला 6 ते 7 महिने सांगितलं. मग माझी तब्येत एकदम खराब होत चालली. तर जेवण म्हणजे जेवणच जात नव्हतं व्यवस्थित. प्रभू येशूने बरं केलेलं आहे. तेव्हापासून आता तुम्ही व्यवस्थित जेवता? हां. आई तुमचं नाव सांगा. माझा बेबी वाघात. आणि काय समस्या होती? माझं यो कानना 4 महिने कान दणकुंद चारायला ताना नुसती हवा निघायची कानांची, रातना दिस हवा निघायची. तर मी रातना दिस प्रार्थना करायची, मला रातची पण झोप नाही लागत. कुठं मी जात तरी प्रार्थना करत. म्हणजे तुम्हाला इतका त्रास व्हायचा की रात्री झोप पण लागायची नाही? लागायची. मला घाबरा वाटायचा माझ्या कानाला वाद झाला का काय केला असा मला घाबरा वाटायचा. म्हणजे कान दुखायचं पण? दुखायचा नाही साधारण तो दुखायचा, पण दणकून सरकाना हवा चालूच निघायची. तर मी ह्या 2 उपास प्रार्थना पण केली. मग तुम्ही प्रार्थनेत आल्यानंतर कसे बरे झाले? मग मी देवाचा जेव्हा विश्वास ठेवला का देवा एक दिस तू मला बरा करशीला. तर मी रोजचे वचना बोलायचो, प्रार्थना करायची, आजार मुक्तीची वचनं बोलत राहायचे. ना बोलायचो. रात्री पण मला झोप नाही लागली का मी उठून वचना बोलायचो. तर आता 2 महिने झालं मला काय नाही त्रास. आता काही त्रास होत नाही? म्हणजे कान जे पूर्वी तुम्हाला बंदसारखं वाटायचं किंवा हवा भरलेली असे वाटायची, हवा पण निघत आता रात्रीची झोप लागते? लागते. दिवसात पण व्यवस्थित वाटते? आता अजिबात नाही त्रास. आता तसा त्रास होत नाही पुन्हा? आहे. प्रभू येशूने पूर्ण बरं केलंय. केला. ताई तुम्हाला कुठला त्रास व्हायचा? मला ना म्हणजे प्रवास केला का मला चक्कर यायची, कुठला पण प्रवास केला ना का मला चक्कर यायची, उलट्या व्हायच्या, डोका दुखायचा माझा. म्हणजे लांबचा जवळचा कुठलाही प्रवास केला तरी त्रास व्हायचा? हां, कुठलाही प्रवास केला तरी पण उलटी यायची, चक्कर यायची ना, डोका पण दुखायचा माझा, जाम डोका दुखायचा. मग मी झोपूनच राहायचो घरी. किती दिवसापासून त्रास होता हा? या त्रास म्हणजे झाला असतील तरी पण 5-6 वर्षे तरी झाली असतील. 5-6 वर्षांपासून व्हायचं? हां, 5-6 वर्षांपासून. मग हा त्रास कसा निघून गेला? मी देवाजवळ प्रार्थना करायचो आणि म्हणजे दर रविवारी मी प्रार्थनेला पण येते आणि देवाजवळ प्रार्थना पण मी करायचो. संध्याकाळी पण मी प्रार्थनेला बसतो. तर मी देवाजवळ म्हणजे वचना पण मी बोलत राहायचो. आपली 3 वचनं आणि ती पण बोलत राहायचो मी.
मग प्रभूच्या कृपेने तुमचा हा त्रास निघून गेला? हा, माझा त्रास निघून गेला. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात आहे की गेल्या 15 दिवसापासून त्यांच्या दोन्ही साईडच्या दाढा फार दुखत होत्या आणि त्या दुखण्यामुळे त्यांना खायला पियायला फार त्रास होत होता. या आजारासाठी ते प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिले. प्रार्थनेत तेल दाढीला लावत राहिले व दाढेवर हात ठेवून आजारमुक्तीचे वचनं ते बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झालेली आहे. आता त्याच्या दोन्ही दाढा बऱ्या आहेत. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. याशिवाय ते सांगतात की त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे डोळ्याच्या खालच्या भागाला दोन्ही साईडला फोड्या आल्या होत्या आणि त्या फोड्यातून पाणी पण येत होतं. त्या आजारासाठी देखील त्यांनी विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना केली. प्रार्थनेत तेल त्या फोड्यांना लावत राहिले व आजारमुक्तीची वचनं देखील ते बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झालेली आहे आणि या आजारातून देखील त्या प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुमच्या दोन्ही दाढा दुखत होत्या? दोन्ही दाढा दुखत होत्या. फार दुखायच्या? हा, फार दुखायच्या. म्हणजे खाताना पिताना सर्व? खाता पिताना सगळं दुखायचं. काय केलं त्यासाठी तुम्ही? त्याच्यात तेल लावत राहिलं, वचन बोलत राहिलं, त्यांनी ते निघून गेलं. म्हणजे जेव्हा जेव्हा दुखा तेव्हा तुम्ही वचनं पण बोलायचे? वचनं पण बोलायचं. आता दुखत नाही? आता दुखत नाही. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.